नक्षसेवक तयार करायचं जबरदस्त भक्ती वैभव यदुपते यदुंचे स्वामी कृतवान निश्चितपणे जुगुप्सितम निंद्यकर्म किमभिप्राय कोणत्या हेतूने न आमचा संशय सिंधी चेतून टाका दूर करा सुरत हे निष्ठावान व्रतधारी अनुवाद आत्मतृप्त भगवान यदुपतीने असे निंद कर्म करण्यामागे कोणता हेतू मनी धरला होता? हे सुरत कृपया याविषयीचा आमचा संशय दूर करा. बोला पाठीमागे. आत्मतृप्त भगवान यदुपतीने असे निंद कर्म करण्यामागे कोणता हेतू मनी धरला होता? हे सुरत कृपया याविषयीचा आमचा संशय दूर करा. तात्पर्य भगवंताच्या दिव्यलीलाच्या स्वरूपाविषयी अनभिज्ञ असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये असे शंका निर्माण होणार हे विद्यमान लोकांना स्पष्टपणे माहीत असते. म्हणून श्रेष्ठ मनीषींनी महर्षींनी आणि परीक्षित सारख्या प्रबुद्ध सम्राटांनी उघडपणे ह्या जगाविषयी प्रश्न विचारून सर्वांच्या लाभासाठी अधिकृत उत्तर मिळवले आहे. सच्चिदानंद उपाय स्वप्रत्यादितापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः. यं प्रव्रजन्तमोपेतमोपेतकृत्यं द्वैपायनो विराकातरः त्रिकितन्मयतया तौ विनीतोऽस्मि तं सर्वभूतहृदयं नमामि. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयन्ते नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतीर्थं श्लोके भक्तिर्भवति निष्ठुः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमः. वंशे वशिष्ठनन्दं निरुदापात्रिकाम्बराधरं विमुकुलवरष्टं पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रं कृष्णात्तरं किमपि तत्त्वमहं न जाने. करारविन्देन पदारविन्दमुखारविन्देन जनवेशेन वटस्य पत्रस्य कुटेशय बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव जीवे वस्वामूर्तमेकदेव गोविन्द दामोदर नन्दवित् वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. तं करोति वाचालं पद्मं नन्द्यते गिरिं कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं मौनज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकचक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकथामयं ददान्ति स्वपदान्तिकं. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदाय कृष्णाय कृष्णचैतन्याय विभूतिः. हे कृष्ण करुणा सिंधुवे बंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्ते. तप्तकांचन गौरांगराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद गदाधर शिवासादि
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे। श्लोकांमध्ये एक शब्द आहे, संशयम छिंदी सुब्रत किमाभिप्रायितं। संशय कुठल्याही कामात असला ना ते काम होत नसतं. एखाद्याला सांगितलं की या बिझनेस करा, त्याला जर त्या गोष्टीत संशय झाला की नाही की आपल्याला याच्यात घाटा होईल, नको तो करणारच. कुठलंही काम संदेहास्पद असलं की ते होतच नाही. संपूर्ण संशय नसतं. म्हणून मी सांगत असतो की 3 प्रकारचे लोक असतात. शेतकऱ्याचं उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर काही शेतकरी समजा असे असतात की आपलं लावणी प्रभूसारखे शेतकरी शेती घेऊन ठेवायची. त्यांना जर म्हणलं प्यारा वगैरे भोरडा करता खाऊ, त्यांना काही नाही, शेती परवडतच नुसती पडून राहणं. म्हणजे काही शेतकरी तर ते शेती करायच्या भानगडीतच पडत नाही. कारण का त्यातला भीती असते की जर शेती केली पाऊस नाही आला किंवा अतिवृष्टी झाली तर किती नुकसान होईल. जर कदाचित आली चांगली शेती पण डुकरांनी, हरणांनी, जनावरांनी, पक्ष्यांनी खाल्ली तर त्याच्यामुळे तर करीतच. कारण त्याचे संशय. आणि एकाला तर मग तो करायला पाहिजे, नाही केल्यावर काय खायचं, तो करतो. पण जर रिझल्ट आताच्या संशयाप्रमाणे आला तर पुन्हा करीत नाही. लक्षात आलं. नुकसान झालं तर त्याला म्हणतो परवडतच नाही, मला नाही करायचं. पण एक असा असतो की मी या ठिकाणी द्राक्षे, केळीचा बाग, ऊस हे सगळं करूनच दाखवणार. ते कुठलेही संकट आले ते करूनच दाखवणार. कारण त्याला ते करण्यात संशय, तो करूनच दाखवतो. संदेह नसला की करून दाखवतो. हे जर काय सांगितले संशय, आम्हाला हे संशय, आणि संशय म्हणलं की ग्रंथच निर्माण होतो. एकदा का संशय निर्माण झाला की ग्रंथ निर्माण झाला म्हणून समजायचं. अर्जुनाला संशय झाला होता, संशय झाला म्हणून ग्रंथ. स्वतः सांगितलं अर्जुनाने, शिष्य असते हमशातील कार्पण्य दोषो भरत स्वभाव प्रचापितम धर्म समूढ. धर्माबद्दल संदेह निर्माण झाले. मूळ चेतना आहे माझी, चेतना काम करीत नाही. धर्म समूढ चेतना. प्रचापितम धर्म समूढ चेतना ईश्वरेशा निश्चित. यश्रेय माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते सांगा. श्रेयस्या निश्चितम ब्रोई. निश्चितम निश्चित काय. माझं मन लई डामाडोल झालेलं, संशय झालाय म्हणलं की त्याच्यासाठी काय करावं लागलं. भगवंताला गीता सांगितलं, ग्रंथच तयार झाले. शेवटी मागून सांगितलं त्यांनी, नष्ट मोह. तुझे डोळे पांढरे म्हणून झाले. हजार लोक मला तोडले, ह्याचं काय होत. डोळे पांढरे, भूक लागली तर काहीतरी समजा.
जास्ती माताचे ऐकायला असलं तर मग नसते जाते काय मला काही मराठी येत नाही, हिंदी येत नाही, तुमची भाषा येत नाही, मला देणार काय सांगायचं. नष्ट मोह सुखते मोह नष्ट, जेव्हा मोह नष्ट होतो ना तो मग कार्य करायचं होतं. कुणाला बी मारतो म्हणले, पहिल्यांदा काय म्हणलं भीष्म पितामहाला मारणार नाही, गुरुजन ते गुरुन हत्वा ही महानुभाव श्रेय भक्त भक्षण हत्वार्थ कामास्त गुरु ही आवाज येते किती काय आवाज केले रे म्हणलं कसं मारू. आणि आता काय म्हणले नष्ट मोह समृद्धीला. आता कुणावर मी बाण चालवायला सांगा मला, कारण माझा संशय नष्ट झालेला म्हणजे करायला तयार होतो. संशय नष्ट झाल्यानंतर म्हणून इथं काय सांगितलं परीक्षेत रासलीलाचं वर्णन करता हे बरं नाही. काय म्हणले बरं नाही. आप्त काम येतोपती कृतवान जिगुप्सित कृतान वेग जिगुप्सित. जिगुप्सित शब्द हे असलं काम नाही करायला पाहिजे. त्यांनी तरी तुम्ही तरी असं निसर्गपूर्व असं नाही वागायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जुने धर्माची स्थापना करण्यासाठी तुमचा अवतार झालेला आणि असं करतात हे परीक्षित महाराज म्हणतात. धर्माचे धर्म संस्थापन अर्थ आहे संभवामी परित्राणाचा विनाश आहे. जस धर्म संस्थापन अर्थ आहे धर्माची स्थापना. ह्या धर्माचा प्रचार काय बरं येणारी परिस्थिती संघरात्रीच्या बाराच्या पुढे हे पटलं नाही म्हणले हे महाअभिप्राय वाद कुठला विचार कुठलाही हो ह्याच्यातून काय धर्माची स्थापना होणार आहे मातीची हे संशय लक्षात ठेवा. आणि फार महत्वाचे राधा तत्व राधाराणीचं ऐकायच्या आधी संशय नष्ट झाले तरच ते तत्व कळणार. संदेह राहिला ना तत्व कळणार. म्हणून संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर येणाशी अशी वागोर प्राणी असे. संशयासारखं पापच नाही दुसरं. संशय सगळ्यात मोठा पाप. संशयावनी घोर अनेक नाही पाप थोर. थोर म्हणजे मोठं पाप नाही. विनाश असे वागो प्राणी असे. माणसाचा विनाश करायचा संशय भरपूर आहे. कापी आहे. दुसरं कोणी तुम्हाला संपवणार नाही. संशय संदेह आपण साधना करतो ना त्यात संदेह राहतो. त्याच्यामुळे आपण झोपून देत नाही. झोपूनच देत नाही. संदेह गुजरेब म्हणून एक होता तत्वज्ञ नीट लक्ष दे. गुजरेब माहिती आहे तुला नीट आहे. त्याचा एकच नियम एकच क्लास होता स्टॉप. एवढं म्हणलं की तिथं थांबायचं. स्टॉप म्हणलं एवढंच वाक्य तेवढंच करायचं. त्या गोष्टीबद्दल पुन्हा संशय उत्पन्न नाही झाला पाहिजे की आता स्टॉप म्हणल्यानंतर काय करायचं. स्टॉप म्हणलं की मनाच्या क्रिया श्वासाच्या क्रिया तोंड वाचलेलं असलं तर तोंड वाचलेलं ठेवायचं. पाय उचललेलं असलं तर पाय उचललेलं ठेवायचं. खाली नाही मांडायचं. नीट लक्ष द्या. स्टॉप. एक वेळेस तो उत्तम गोतूनच वरडला स्टॉप. आणि ती गजल नदीत आंघोळ करीत होती. गप्पा पाणी वाढलं. एक जण तो पुढे हाणून गेला पडून त्याच्या आईला माझा तंबूत बसलाय काय म्हणून गुरु असतो. एक पता तोंडापर्यंत पाणी आलं पळवा म्हणला ह्याला काय पता लागणार आहे. योग तंबूत आम्ही मरायचं तिथं हे अशा गोष्टी जमायचं नाही. एक होता मात्र तो राहिला. एक होता राहिला तो पाच नाका तोंडात पाणी जायच्या टायमापर्यंत
काय म्हणलं पळतच आलं त्याला वर काढलं आणि तो बदलला पूर्ण, तो चेंज झाला. कारण त्याला त्याच्या वाक्यावर संदेह नव्हता, तो पूर्ण दुसरा माणूस झाला. कारण तो ऐकलं त्यांनी, स्टॉप म्हणलं की मरण होईल नाही तर काय होऊन आता पाण्यात बाहेर निघायचं. तसं जीव द्यावा लागतो. एकदा संदेह केला ना माणूस जीव द्यायला तयार होतो, संशय असताना जीव द्यायला तयार होतो, पण तयारच होणार नाही. त्याला जर एखाद्याला सांगितलं ना आधी जाधव प्रभूला बोलून आणता त्याला ते म्हणणार ते घरी असतील का तिथं कुत्रा नाही, ह्याला संशय झाला जाणारच नाही. पाऊसच येतोय ना आता ते कशाला येते नंतर तुम्ही काही काढत आणि एखादा म्हणतो मुसळधार येऊ, पण त्यांनी सांगितलं जायचं त्याला घेऊनच यायचं. त्याला म्हणायचं संदेह काही असो. राधा राणीची कथा आहे ना, घराची वाट लागली तरी ऐकायची. संदेह आपलं कसं घर आपल्याला सुटत नाही, राधा राणी भेटत नाही. हा प्रकार राधा राणी काही तुमची ही नाही, नोकर नाही. मनाला वाटत तसं चाललेल्या प्रसादाच्या टायमाला हजर व्हा नाही तर ते आपल्याला काय वाटतं आपण देवाला फसवायच्या राड्यात देव फसवत असतोय. देव उपादान आहे, जगताचं उपादान, अर्थात तुमच्या प्रत्येक रोमामध्ये ते देव आहे, दुसरं काहीच नाही. तेवढं उपादान शब्द कळलं का? जगताचं उपादान ब्रह्म आहे. उपादान शब्द कळलं का? उपादान घड्याचं उपादान माती म्हणलं की काय होतं, घड्यामध्ये संपूर्ण माती, पहिली माती होती, आता घडा झाला तरी माती पुन्हा मातीच बनावं, असं त्याचा अर्थ आहे. तसं जगाचं उपादान ब्रह्म म्हणलं की प्रत्येक वस्तू ब्रह्म आहे असा अर्थ होतो त्याचा. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणले पण सर्व ठिकाणी विठ्ठल जळी स्थळी भरला रेता, त्याला फसवूच शकत नाही तुम्ही, आम्हाला फसवू शकतो. मला सांगायचं संशय राहिला की त्याच्यात भजन पुढे जात नाही. काही काही लोकांना संशय नसतो. एक असंच जेल होता, जेल ब्रिटिशच्या काळातली आताची कथा आहे. ब्रिटिशचा काळ तरी कुठं नाही. वृंदावनला आलं कोणाच्या तरी सांगितलं त्याला एक बार वृंदावनला फिरून साधूला भेटले. एक साधूला सांगितलं की वृंदावन मध्ये 24 तासात एकदा तरी देव भेटतो. काय सांगितलं? 24 तासामध्ये एकदा. त्याला संशय, भयंकर संदेह म्हणजे जन्म जतन करायला अंतराम कधी काही आवत नाही. जन्मी तपस्या करून ऋषी मुनीला देव स्वप्नात येत नाही. ह्यो म्हणतो 24 तासात वृंदावनात देव भेटल्याशिवाय राहत नाही. लबाडी. त्यांनी सांगितलं महात्माजी विचार करून बोला मी जे जाईल आणि ब्रिटिशचं जे जाईल काँग्रेसचं नाही. का ब्रिटिशचे जे त्यांची वारणी फायनलच होती. एकदा हुकूम काढला की काढला, तर कायदा कानूनचा काही ते विषय नव्हता. म्हणजे जर 24 तासात देव नाही भेटला ना जीवच मारले, गोळ्या घालीन. काय म्हणले त्यांना, नाही देव भेटतो 24 तासात देव भेटल्याशिवाय राहतच काही करा म्हणजे. आणि मग उभा राहिले तिकडे ते रमारीच्या साईडला पुरी झाड असत. आता तिकडे घरं झाली, तिकडे जंगलाच्या साईडला उभं राहिले रमारीच्या. संध्याकाळचा टाइम 24 तास होत आले आणि एक मुलगी आली लहान. संशय असो बघा तुम्ही, लहान मुलगी आली म्हणजे जेवण वगैरे करा ना. जेवण करायचं का बाबा? ते आधीच चिडून होते ते साधवत, ते रागातच होते. कारण दिवसभर उभं राहिले होते. ते मायला बातम्या देव भेटून म्हणला अजून भेटला नाही. ते मुलीकडे लक्ष देत नाही. हे कार्ड
हे तिकडे बस, पाठीमागं बस, पाठीमागं बस. जेव्हा मनाला वाटतं तेव्हा पुन्हा आलं की पळायचं. अशाने कुठे भक्ती होत असते. काय सांगतो मुलगी आली चिडले हे वाटतं तुम्ही कोण कोण काय आली कोणाला तिथं म्हणजे आज राखी पौर्णिमा आहे, राखी तरी बांधावा होता. ती आवाज लई चांगला होता, सुंदर आवाज होता. मंजूळ आवाज आहे त्याला. तुमची मुलगी काय ग्रस्ती लोकांना थोडं लहान मुलाचा आवाज बरा वाटतो असं म्हणते. आम्हाला बांध म्हणले राखी बांध, कसं हात केला राखी बांधली. त्याला वाटतं की हिला काहीतरी द्यावं, खिशातून 1 रुपयाला काय होतं ते काढून टाकलं. मुलगी म्हणजे हे 1 रुपयात मला एकच घेतो का असं म्हणजे आकाशात वगैरे अदृश्य झालं. मुलगी कोण होती? राधा राणी होती. आलं का लक्षात? 24 तासात विश्वास असेल त्या साधूचा विश्वास होता. ह्याच्यामुळे नाही, ह्याच्यामुळे नाही देव राधा राणी ह्याच्यामुळे नाही भेटली, ते साधूचे शब्द करण्याचा भेटली. हे लक्षात ठेव. हे तर संदेह खोरच होत. थोडं बंद करून ठेव. हे सगळ्यात चांगलं आहे. तुम्हाला वाटतं ना भागवत, तुम्ही मोबाईल घडवूनच आणणार नाही भागवत गोष्ट. तुम्हाला भागवत चांगलं नाही वाटत, मोबाईल चांगले वाटत. त्याच्यामुळे मोबाईल संगच मेहनत केली. भागवत हे भगवंत आहे असंच वाटतं. मोबाईल काय झाला? मी कुठं मोबाईल आणतो बघा, माझ्या जोड्याला मोबाईल कुठल्याही करते, मोबाईल कधीच देत नाही. आपण जातो सांगायला मोबाईल असतो. बाहेर बरं होतं ते लँडलाईन होते, मोबाईल नव्हतं. काय केलं असतं? मध्ये चोटून पळायला. अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम. वृंदावन मध्ये हे बरसाण्यामध्ये एक शेठ होते. कथा आहे. 4 मुलं होती, 3च मुलं होती. 3 सुना होत्या पण मुलगी नव्हती. एक संसारामध्ये ना काही कमीच राहत. वरकड कोटे काही एक आहे एक नाही. तुकाराम महाराज म्हणतात. संसारात पूर्णता कधीच काही ना काही कमीच राहत. हे आहे की ते नाही. जेवायला बसला तरी माणसाला काही ना काही कमीच पडतं. त्याला जर पिठलं भाकरी वाटे ना ते म्हणतो पिठलं आहे, पिठलं एखादी आमटी असते ना बरं वाटतं. बरं झालं आमटी असते ना ते म्हणून उंबराची आमटी असते तर बरं झालं. आणि आमटी उंबराची गेली तर म्हणणार आळूच्या वड्या असतात तर बरं झालं. आणि आळूच्या वड्या वाढल्या श्रीखंड असतं तर बरं झालं. आणि श्रीखंड दिला किंवा आवळ्याचं लोणचं असतं तर बरं झालं. आणि आवळ्याचं लोणचं दिलं की म्हणणार आंब्याचं लोणचं पाहिजे होतं, मग मजा यायची. आणि आंब्याचं लोणचं दिलं की म्हणणार लिंबाचं असतं ना मजा. आणि लिंबाचं लोणचं दिलं की म्हणणार ज्ञानमुळचं असतं तर बरं झालं. ज्याच्यात कमीच काही नाही त्याला मुली 3 मुलं होते आणि पण मुलगी नव्हती. ती त्याचं डोक्यातच राहायचं. ती मुलगी असते तर बरं झालं असतं, मुलगी असते तर बरं झालं असतं. एक साधूची सेवा करायचं, दर्शनाला जायचं राधा राणीच्या मंदिरात दर्शनाला. नीट आहे का? तुम्ही डोकल्या खायला तुमची झोप ओढवायसाठी किती असेल काय सांगत होत? प्रवचनाचं दर्शनला जायचं. कुठे
दररोज जायचे दर्शनाला. साधू संतांचा काय आधार होता, ते एक साधू भेटले नाही म्हणजे महाराज आपल्याला काय एक कमी नाही, मुलगी असतेच नाही. अरे म्हणजे बोलत साधू लोक असंच बोलत बिंदास बोरटेपणाने. म्हणजे असं कसं मुलगी नसते म्हणून काय होतं, मुलं आहे ते पाणी पाजायला बरं, अजून मुलगी कशाला पाहिजे. नाही नाही मुलगी एक तरी मुलगी म्हणजे मुलगीची जी वस्तू नाही ना ती देवावर घालायची, त्या जागेवर देव ठेवायचं. म्हणजे म्हणजे मुलगी नाही ना, राजा राणीला मुलगी मानायची. हा म्हणजे ही चांगली भूक आहे, राधा राणीलाच मुलगी मानतो. दररोज राधा राणीला मुलगी मानायचं, दररोज दर्शनाला जायचं, कधी कधी प्रार्थना करायचं, राधा राणीला म्हणायचं माझ्या घरी ये, एक बार घरी येऊन जा, तू माझी लेक आहेस. श्रद्धा वाढत गेली. एक दिवस बांगड्या भरणाऱ्या चुडियावाली, चुडीच म्हणते, चुडे म्हणतात काय, बांगड्या म्हणते काय सर, हा प्रवचन मराठी त्याच्यामुळे मला ते हिंदी वापरता येणार नाही, कारण लोक चिडतील माझे. मराठीत किंवा हिंदी कसं बोलायला. तिन्ही सोनाला बांगड्या भरले आणि पुन्हा एक मुलगी आली. हिला कासारणीला काय नाही, पुढे कासारी म्हणते, हिंदीमध्ये मनी आली म्हणते. जरा ज्ञान आलं काय, बरोबर आहे. कासारणीला वाटलं घरातली पाहुणी घेऊन असते आणि पाहुणी दिसायला नाही बाहेर होत. पाहिलं तेच म्हणले तुझ्या हातासारख्या वांगड्याच नाही तिथं, तुमच्या हातासारखी हात नव्हती, लई सुंदर हात होते तुमच्या हातमध्ये, कृष्णासारखे काळे. हे आफ्रिका काय, आफ्रिकेला जाऊन आल्यापासून तर जास्तीत झाले. काय झालं नाही नाही म्हणजे मला बांगड्या नाराज झाली मुलगी. तुला जे आवडते ती निवडून द्यायची, तूच भर म्हणायची. ती बांगड दुसरं लागतं त्या बांगड्या, कधी कधी दाटात येत हातात, कधी कधी फुटात येत. मी पाहिलंय लहानपणी न्यावलं पाहिजे महिलाकडे, हे म्हणजे तुझी बांगड्या भरतात लग्नाच्या टायमाला एवढं एवढं होतं ना, त्याच्या आमच्या त्याच्यात आहे ना, कधी कधी सगळ्या बाजूला बांगड्या भरायची पाळी असायची लग्नाच्या टायमाला. ते असं वाटलं झोपाड करीत बायांनी दाबून हात पळत बांगड्या घालायच्या, कधी कधी 2-4 बांगड्यामध्येच फुटायची. हिने सांगितलं होतं चुकलं तू का, ते म्हणाले बांगड्या तू का, तिने बांधले गेली दुकानावर. दुकान मोठं होतं त्यांच्यासारखं लावते मोठं दुकान होतं, बाजारचं दुकानावर. त्यांनी सांगितलं दुकानावरून पैसे द्यायचे. गेली म्हणजे किती मागले भरले म्हणले, 4 जणीचे मागले. 4 कोण म्हणलं, आमच्या 3च मागले भरायचे, 4 म्हटले. लबाड बोलते काय म्हणलं, पैसे जास्त की पण लबाड बोलायचे नाही नाही म्हटलं ते नाही. पते 4 बायाला मागणे भरलेले ते वाटलं 1 रुपया दिला तर नको देऊ, पण 4 बन बरे म्हणलं घरी विचारतो नंतर देतो. घरच्याला विचारतो कोण 4 कोण होते म्हणून. घरी विचारलं म्हणलं 4 चौघी कोण नाही म्हणजे तू किती चांगली भरले, चौघ कुठे ह्यांना बाकीच्याला काय माहिती कशाला कोण देत तिघीनीच भरले. ह्याने आपलं ते राधा राणीला भोग लावणार भजन केलं काय कीर्तन आणि झोपला की राधा राणी स्वप्नात आली. आणि म्हणजे लाडली म्हणजे तो आली स्वप्नात, असं काही म्हणजे आली का बरं घरी आली का असं
म्हणले मुलीचं नातं जोडू नका म्हणले का नातं जोडलं तर निभावावं लागतं, टिकवावा लागतं. म्हणले अजून टिकवाय मग काय झालं म्हणले टिकवाय काय म्हणले मुलगी म्हणता मग स्वतःची मुलगी मी स्वतःची पुत्री म्हणता हा आणि बांगड्या भरल्या तर पैसे देऊ वाटत नाही का पण म्हणले कुठं म्हणले आता तुम्ही सावध आहे स्वप्नात नाही काय काय म्हटलं बिल द्यायला काय होतं बांगड्याचं लेकीने बांगड्या भरल्या सोनाने बांगड्या भरल्या त्याचं पैसे द्यायचा झालं मी लेकीन मग माझ्या बांगड्या काय पैसे का नाही द्यायचा स्वारी म्हणले स्वारी म्हणलं ना समजे चुकलं म्हणलं माफी क्षमा करा आणि उठलं त्याला ते लक्षात आलं स्वप्न उठलं तिथं उठलं पैसे देऊनच उठलं रात्री 12ला ती मणी आलेली होती ना त्या कासारी तिचा दरवाजा खटखट खटखट दरवाजा ठोकला उघडला दरवाजा ते उघडला हुशेट ते मध्ये एवढ्या रात्रीचं कसं काही एवढ्या रात्रीचं अपरात्रीच बरं नाही ती काय रात्रीला नाही ते रात्रीला म्हणतो ते काय नाही म्हणजे आलाच कसं रात्रीच रडायला लागते शेट डोळ्यातून गळा म्हणजे रडता कशा म्हणून रडसा म्हणजे माझ्यापेक्षा तू जास्ती बाटली ह्याच्यासारखं दामाजी पंत सारखं भक्ती कोण केली दामाजी पंत देव भेटला कोणाला मुसलमान बादशाह बिदरच्या बादशाह त्याला नाही भेटलं त्याला भेटलं खळखळा होतिल्या मोहरा मने मोजून पावती करा एवढंच पटवाने होता पांडुरंगाने एवढंच पटवा कोंबडी खांद्यावर लंगुटी बांध फाटकत होता काटे हातात आणि कोंबडी खांद्यावर काढी आणि एवढंच पटवाने झाला परमिशन आतमध्ये जायला परमिशन सुद्धा दे ना असलं रूप पाहिलं हे कोणी पुढे जायला म्हटलं म्हणले मी नोकर आहे म्हणजे गुमास्ताय दामाजी म्हणजे का पैसे घेऊन आलो म्हणले की लगेच गेले जा म्हणले नाव म्हणले इट्टू आले काय गेलं बादशाच्या दरबारात गेलं जोहार नाही बाबा काय म्हणले बादशाला कशासाठी त्याच्यासाठी नाही दामाजीसाठी जोहार नाही बाबा करी जोहार दरबारात करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ करी जोहार नाही बाबा अरे कोण म्हणले मी इटू मा कशाला येण्याचं कारण म्हणले मी दामाजीने पाठवले त्यांचं नोकर दामाजी म्हणले का म्हणजे ती जी गोडा नाहीत ना तुमचे ते गोडांना त्यांनी वाटलेले दान नाही केलेलं विकलेले तर पैसे आणले पैसे घेऊन आलोय म्हणजे कुठे पैसे हे काय पाठवे एवढंच पाठव असं खळखळ एवढं पाठवा असं हलवल्याबरोबर तर एवढं एक पडलं खळखळा ओतिल्या मोहरा मने मोजून पावती करा म्हणजे बिल बनवून खळखळा मोहरा एवढी सपाटव्यातून एवढा डेक पडला खळखळा ओतिल्या पावती द्या म्हणले तसं नाही पण पैसे दिले पावती रिसिप्ट द्या
पंढरपूरचीच पावती पाहिजे आम्हाला, पैसे देतो फुकट नाही. खळखळा होतिल्या मोहर म्हणे मोजून पावती करा, बादशाह घाली बोट तोंडात झाला महार पंढरीनाथ. ज्वार गेला, ज्वार मागला. त्याच्यासाठी भक्तासाठी पावती घेतली. आणि जो ग्रंथ तो वाचत होता, असे दररोज दामाजी होता असे ग्रंथ वाचत होते. हे जे कुणाही नाही अशी तिथं पावती ठेवली. दुसऱ्या दिवशी वाचायला काढा पारायला पावती, हस्ताक्षर वगैरे बादशाचा हस्ताक्षर. बादशाने हुकूम दिला त्यांना सोडून द्या, सन्मान सत्कार करा म्हणले. बरोबर पैसा दिला आहे. मला सांगायचे त्याच्या आधी त्याला दर्शन झालं. कुणाला? जो भक्त आहे भक्ताला दर्शन नाही, बादशाला दर्शन झालं. तसं हे त्या कासारणीला दर्शन झालं राधाराणीच. तू भाग्यवान आहेस म्हणजे तुझ्या हाताने तो बांगड्या भरल्यास माझ्या लेकीला राधाराणी होती ती साक्षात. किती बी पैसे म्हण. ती म्हणली आता पैशाचं काय करायचं, पैशाची गरज होती तेव्हा होती, आता नाही. दोघं पागल झाले. या गाडू आता म्हणतात ना मला देव भेटला, समजायची लबाडी देवाचा साक्षात. देवाचा साक्षात्कार झालेला माणूस दुसरा होऊन जातो. पहिला राहत नाही, दुसरा. मला सांगितलं ना दुसरा झाला तो. नीट लक्ष द्या. त्यानं त्याचं आचरणात बदल होऊन जातो, पागल टाईप होऊन जातो. त्याला ते सगळं दिसत राहतं कंटिन्यू. देव दिसत राहतो त्याला. संसाराच्या लायकीचाच राहत नाही. दोघं पागल, दोघं राधे राधे करायला लागले. प्रेमानंद बाबा कुशल हे इकडंच म्हणजे दुसरे बरसण्यातच दोघंचे दोघं राधा राधा करायला. अजून एक उदाहरण ध्यानात आले म्हणून टाइम संपलेला. एक उदाहरण ध्यानात नसतं, पण ही जी उदाहरण आहे ना, हे उदाहरण एक शेठचं. हे तर सांगताना थोडं काल्पनिक वाटतं. कोण शेठ होता, कुठं राहत होता बरसाने. हे प्रभूजी लावते बरोबर बोलते. उदाहरण काल्पनिक नसलं पाहिजे. ही घटना आहे ना, काही महात्म्याने अशी सांगितली, पण ही घटना अशी जशी आहे तशी भक्तमाल मध्ये आहे. पण शेठचं नाव नाही, विठ्ठलनाथ गोसाई. विठ्ठलनाथ दास गोसाई ते वल्लभाचार्याचे पुत्र होते. वल्लभाचार्याचे पुत्र होते. वल्लभाचार्य लग्न करणार नव्हते, ब्रह्मचार्य राहणार होते. पंढरपुरात गेले वल्लभाचार्य. वल्लभाचार्याची बैठक आहे, महाप्रभूची बैठक म्हणून आहे आपल्या पलीकडून नदीच्या कडे. वल्लभाचार्य पुंडलिकाच्या समोर आपल्या साईडलाच तिथं पांडुरंगाने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं तू लग्न कर. बरं झालं माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं नाही लग्न कर, नाही तर गाडवासारखं कदा मेहनत करायची पाहिजे. 8 घंटे 12 घंटे काम करायची पाहिजे असते. वल्लभाचार्याला सांगितलं काय, लग्न कर, मी तुझ्या पोटी जन्माला येणार. ते मुलगा झाला पाहिजे, त्याचं नाव विठ्ठल ठेवलं. ते विठ्ठलनाथ गोसाई म्हणून. गोसाई गोसाई हा शब्द आहे, तिथे गोस्वामी वगैरे शब्द जोडले जातात. जो इंद्रियावर ज्याचं नियंत्रण आहे त्याच्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. इंद्रियाचे धनी म्हणजे मालक आणि आपण इंद्रियाचे दास असतो, गोदास आणि गोस्वामी. लक्षात आलं? ते विठ्ठलनाथ भट गोस्वामी त्यांचं बी लग्न झालं. त्यांना 7 मुलं होते आणि त्या 7 मुलाच्या 7 सुना होत्या अशी कथा आहे. आणि त्यांनी बांगड्या बांधल्या, पण ते कृष्णाला पण लेख मानायचे स्वतःच.
राधा राणीला मानित नव्हते, लाला मानायचे आणि छोटा मानायचे, सगळ्यात धाकटा मुलगा. त्यांना डोबापळ पूजा करतात ना ते लोक. नीट लक्षात ठेवा, ही कथा अशी पहिली जी सांगितली ती काल्पनिक स्टोरी वाटू शकते, पण ही अशी कथा आहे खरी. 7 मुलं होते विठ्ठलनाथ भटस्वामीचं वर्णन याच्यात पण आहे. श्रीनाथजीची वगैरे पूजा करत होते. चैतन्यचरितामृत मध्ये वर्णन आहे त्यांचं. वल्लभाचार्याचं पण चैतन्यचरितामृत मध्ये वर्णन आहे. नीट लक्षात आहे. त्यामुळे हे आपल्या संप्रदायाची कथा आहे. साती सुनाच्या बांगड्या भरल्या, राधा राणी मागून आली, मला बांगड्या भरून. सेम टू सेम कथा. ती पैसे मागायला गेली, गोस्वामीने सांगितलं तर आमच्या तर 7च महिला आहे, तर 7च सुनायचं, तू 8वेचे पैसे कसे मागायला लागले? म्हणजे पैसे 8 जणींनी भरलेले आहेत बांगड्या. राधा राणी स्वप्नात येऊन रडली विठ्ठलनाथ भट गोस्वामीच्या. म्हणली, तुम्ही कन्हैयाला, कृष्णाला आपला मुलगा मानताना मग मी कोण झाले तुमचे? मी सुनत झाले ना, मी सुन नाही का? मग मी बांगडे भरले. ही खरी घटना आहे. आता हा इतिहास आहे. अलग लक्षात. मी बांगडे भरले, त्याचं पेमेंट कोण करणार? हे घाबरून गेले का त्यांच्या हिशोबाने मुलगा लहान होतं, छोट, लग्नच झालं नव्हतं त्याचं अजून. लड्डू गोपाळचं लग्न कुठे? लेकरू होतं ते. राधा राणीच्या हिशोबाने तो मोठा आहे, काही परमनंट नवरा आहे. जन्म कायम स्वरूपीच. आपल्यासारखंच नाही, 7च जन्म नाही तर 1च जन्म, नाही तर 8 जन्म, नाही तर 2च महिने. ते परमनंट लग्न. राधा राणी म्हणते, तुम्ही त्यांना लहान कशामुळे समजते? मोठा मुलगा आहे म्हणजे तुमचा, आणि मी तुमची सून आहे. लक्षात आलं? प्रवचन संपलं. मला एवढंच, कारण ही मुद्दाम लांब बोललं नाही. टाइम बोलायला गायला सुद्धा त्रास होतोय. मला बळच बसलेलं. आणि विशेष म्हणजे आपले श्रीमान विजय लावटे प्रभूने 71,000 रुपये मला आणून दिले. मी पाठवले पण पंढरपूरला बांधकामासाठी दिलेले. तर हे कृष्णनाम प्रभूच्या हातानेच आधार कार्ड 3 सगळं पाठवले. तर त्यांचं असं म्हणणं आहे, माणसं कमी तिथं, पण ह्या 1 तारखेपर्यंत सवलत आहे. ज्यांना मेंबर वगैरे बनायचे असतील त्यांना 35,000 काहीतरी 500 रुपये, 555 रुपयामध्ये मेंबर बनवलं. पुन्हा ते 55,000 होणार आहे. बनायचं असलं तर 1 तारखेपर्यंत बना पंढरपूरचं मेंबर. भगवंताच्या कामाला ते लगेच येईल, कामाला येईल, ते लक्ष्मी कामाला येईल, संपत्ती कामाला येईल, आणि फायदा होतो त्याचा. कुठेही गेलं तर रूम वगैरे ते कार्ड वगैरे दाखवल्यानंतर मेंबरशिपचं कार्ड वगैरे, रूम, खायला गरम पाणी असतं, आणि आंघोळीला साबणा, टूथपेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी ठेवते तिथं. एसी रूम वगैरे असतं, डिलक्स रूम असतं, लय भारी व्यवस्था असते. मेंबरचं कार्ड दाखवलं त्याच्या ज्यांना म्हणायचे ते बनवू शकतात. 1 तारखेच्या पुढे फी वाढणार आहे. तर धन्यवाद लावणे प्रभूला मी धन्यवाद देतो. दम धरून त्यांनी भरपूर पैसे दिले, जवळजवळ 1 लाखाचा अंदाज. अजून मी द्यायची इच्छा आहे पंढरपूरला द्यायची, आणि मी काढणार आहे त्यांच्याकडे. तर माझे मेंबर झालेले जातात. आणि महाराजांनी प्रल्हाद प्रभूला सांगितलं, ती लाहोटी नाव ऐकल्यावर हा पाकले. म्हणजे ही व्यक्ती अजून बी करू शकते, आणि मारवाडी आणि त्यांची लिंक लांबपर्यंत असते. कुणकडे बी
लातूरच्या लावडीकर चौकट झाल्या दोघीच लिंक असते. त्यामुळे आता हे पैसा वाढणार आहे कुठं जमलं तर मारोडी समाजाचं अर्ध मंदिर बनेल असे आशा धरतो. अरे कुणाला काही प्रश्न असेल